जीवनाच्या 3 गाथा या पुस्तकातील 4थं प्रकरण आज आपण पाहणार आहोत. त्याचं नाव आहे गतिशील श्वास आणि त्याची गतिशील स्मृती म्हणजे सती म्हणजे जागृती भान. गतिशील श्वास आणि त्याची गतिशील जागृती किंवा सती. आपलं अस्तित्व म्हणजे हे मनोकायिक अस्तित्व, सायकोफिजिकल एक्झिस्टन्स. आपलं अस्तित्व हे सदैव गतिशील असतं. आपल्या मनाची गती ही अधिक तीव्र आणि संदिग्ध असते, तर शरीराची गती म्हणजे या कायेची गती ही मनाच्या तुलनेत कमी असते आणि त्यात संदिग्धताही कमी असते. या मनोकायिक अस्तित्वाच्या गतीशी एकरूप होऊन त्याचा बोध करून घेणं हे सम्यक साधनेचं पहिलं उद्दिष्ट आहे, प्राथमिक हेतू आहे. अस्तित्वाचा बोध होण्यासाठी गतिशील श्वास, शरीर व मन यांची जागृतीपूर्वक सतीपूर्वक जाणीव ठेवण्याची जी क्रिया आहे तिला सती म्हणता येईल. ती सती साधना. या साधनेमध्ये सती अत्यंत महत्वाची, निर्णायक आणि सर्वसमावेशक अशी बाब आहे. सती हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. आत्मभान, जागृती अशा अर्थाचे किंवा आणखीन एक त्याला पाली शब्द जो आहे अपमाद आहे. हा सती शब्द हा एक बुद्ध धर्मातल्या शिकवणीतला एक सेंट्रल पॉइंट आहे असं म्हणता येईल. तर त्यामुळे ही सती हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे, निर्णायक आहे, कारण त्याच्यावर सगळी पुढची प्रगती अवलंबून आहे. ती जागृती, ती सती लक्षात येणं आणि त्याचा सराव होणं म्हणजे त्याची साधना होणं ही अत्यंत महत्वाची आणि सर्वसमावेशक अशी बाब आहे. कारण ती म्हणजे सती साधना ही जागृतीचा व्यापक विकास घडवून आणते. आता व्यापक विकास काय आहे हा आपण पुढे पाहणार आहोत. तथागत बुद्धांनी सतीच्याच आधारे प्रज्ञा सिद्धीस नेली असं म्हणता येईल आणि आपल्या शिष्यांना देखील त्यांनी शेवटी अपमादेन संपादेथ म्हणजे अप्रमादपूर्वक म्हणजेच सतीपूर्वक, स्मृतीपूर्वक, जागृतीपूर्वक प्रयत्नशील रहा असा अंतिम संदेश दिलेला आहे. आणि जणू काही आपल्यालाही म्हणजे केवळ भिक्खूंनाच नाही, सर्वांना ज्यांना जे दुःखमुक्तीसाठी प्रयत्न करणार आहेत त्या सर्वांना हा संदेश लागू पडतो. म्हणजे आपल्याला देखील हा संदेश त्यांनी दिलेला आहे, त्याचा अंगीकार करण्यास सांगितलेला आहे. आणि सम्यक साधनेच्या आधारे म्हणजे सम्यक सती साधनेच्या आधारे आपण हेच काम करणार आहोत. गतिशील शरीराशी एकरूप होण्यासाठी शरीराच्या गतीपेक्षा, आता ही गती म्हणजे अंतर्बाह्य गती, आतमध्ये आपल्या या जिवंत अस्तित्वामध्ये अनेक प्रकारच्या सिस्टम्स काम करतात आणि अनेक प्रकारच्या गती आतमध्ये आहेत. जशी श्वासाची गती आहे, हृदयाची गती आहे, पचनक्रियेची गती आहे आणि सगळ्यात गुंतागुंतीची गती म्हणजे मानसिक गती आहे. ज्याला आपण नर्वस सिस्टम म्हणतो, ज्याला आपण माइंड म्हणतो, ज्याच्यामध्ये इमोशन्स, चित्तपण आहे. तर हे जे याचा जो शरीरावरचा परिणाम आहे तो अतिशय गतिशील आहे, खूप मुवमेंट्स आतमध्ये आहेत. तर या गतिशील शरीराशी एकरूप होण्यासाठी शरीराच्या गतीपेक्षा थोडी कमी
आणि सुलभ गती असलेल्या आपल्या श्वासाच्या गतीशी सतीच्या सहाय्याने एकरूप होण्याचा सराव करणे आधी आवश्यक आहे. आता हा श्वास याला पालीमध्ये आनापान म्हणतात, हे आपल्याला माहिती आहे. तर या आनापानशी म्हणजे या गतिशील श्वासाशी सतीच्या साह्याने, जागृतीच्या साह्याने एकरूप होण्याचा सराव आधी करणं हे आवश्यक आहे. आणि हा श्वास गतिशील असल्याने त्याची सती देखील, त्याची जागृती देखील गतिशील असणे आवश्यक आहे. कारण जागृती ही स्थितीशील गोष्ट नाही. जसं ध्यान हे स्थितीशील गोष्ट आहे. कारण ध्यान हे एकाग्रतेसाठीच बहुधा केलं जातं. म्हणून ध्यान ही एक प्रकारची स्थितीशील गोष्ट आहे. सती जी आहे ती गतिशील गोष्ट आहे. कारण अस्तित्वच गतिशील आहे. हे मनोकायिक अस्तित्वच गतिशील आहे. त्यामुळं या श्वासाच्या संदर्भात जर विचार केला तर श्वास हा गतिशील असल्याने त्याची सती देखील गतिशील असणं आवश्यक आहे. याच्यावर पुष्कळ अभ्यास आपल्याला पुढे करायचा आहे. आपलं हे मनोकायिक अस्तित्व जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंडपणे श्वास घेत असते, सोडित असते. पाली भाषेत श्वासाच्या आत येण्याच्या म्हणजे शरीरात येण्याच्या प्रक्रियेला, हे शरीर जे शरीराच्या आतून आत श्वास घेतं त्याला आन म्हटलेलं आहे. आणि आतून जो श्वास बाहेर पडतो त्याला अपान असं म्हटलेलं आहे. श्वास बाहेरून आत येत नाही, नाकातून आत येत नाही, तो आतमधून आत घेतला जातो. आपण थोडं सूक्ष्मपणे अनुभवण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येईल की आपलं पोट, आपली पाठ, आपली छाती हा जो धडाचा भाग आहे हा भात्यासारखा आकुंचन पावतो, प्रसरण पावतो, आकुंचन प्रसरण, आकुंचन प्रसरण आतल्या आत जे चालू आहे. त्याच्यामुळे जी पोकळी निर्माण होते त्या ती पोकळी भरून काढण्यासाठी श्वास आत येतो आणि प्रसरण पावल्यावर तो श्वास बाहेर पडतो. असं आपोआप चालू आहे, नैसर्गिकपणे चालू आहे. तर या प्रक्रियेला पालीमध्ये आन म्हणतात, अपान म्हणतात. आणि या आन आणि अपानच्या सतीला म्हणजे जागृतीला अनापान सती असं म्हटलेलं आहे. नैसर्गिक व गतिशील श्वास हा अनापान सतीचा विषय असून त्याच्याशी एकरूप होण्यासाठी आपल्याला अनापान सती साधना करायची आहे किंवा शिकायची आहे. परंतु नैसर्गिक श्वासाचा अनुभव येण्यासाठी विशिष्ट अशा वास्तवनिष्ठ मानसिकतेची गरज आहे. वास्तवनिष्ठ म्हणजे जसं आहे तसं पाहणं, जसं चालू आहे ते जाणवणं, ती वास्तवनिष्ठ मानसिकता. म्हणून आपण म्हणतो हे शरीर श्वास आत घेतंय, शरीर श्वास बाहेर पडतं, हे वास्तव आहे. हे काय आपण म्हणतो म्हणून चाललं नाही, असंच चालू आहे. ते अनापानी असंच चालू आहे. तर हे वास्तव आहे. या वास्तवनिष्ठ दृष्टीची मानसिकतेची गरज आहे. त्याचा आपण आधी विचार करूया. पहिली बाब म्हणजे श्वास आपण म्हणजे मी. श्वास मी घेत नाही, मी सोडत नाही. तर श्वास हा नैसर्गिकपणे चालू आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे वास्तव असं आहे की श्वास नैसर्गिकपणे आत येतोय, शरीर आत घेतोय, शरीर बाहेर सोडतं, काया आन करते, काया अपान करते, हे वास्तव आहे. आपल्या जीवनातील दुःखाचं कारण, आता हे सगळं का
का पाहायचं असं याचं विश्लेषण पुढे केलेलं आहे. आपल्या जीवनातील दुःखाचे कारण हे आपल्या आत्मभावामध्ये म्हणजे मी भावामध्ये सेल्फ व्ह्यू आत्मभावामध्ये अर्थात तृष्णेमध्ये दडलेले आहे. हा आत्मभाव म्हणजेच आपला मी होय. अनात्मचं भान नसल्यामुळे, आता हा अनात्म मुद्दा काय आहे याच्या पुढे आपल्याला विश्लेषण करावं लागणारच आहे. अनात्मचं भान नसल्यामुळं, त्याची सती नसल्यामुळे म्हणजे अनात्म बोध नसल्यामुळे आपल्यावर मीचा प्रभाव व ताण असतो. आत्म म्हणजे मी आणि अनात्म म्हणजे आपण किंवा मी नाही. मी म्हणतोय म्हणून हे सगळं श्वास चाललाय आणि शरीराचं कार्य चाललंय आणि हे जीवन चाललंय असं नाही. म्हणून त्याला पुढे आणखीन प्रगत भाषेत असं सब्बै धम्मा अनत्ता म्हटलेलं आहे. म्हणजे या जैविक अस्तित्वामध्ये, या मनोकायिक अस्तित्वामध्ये जे जे काही चालतंय असं आपल्याला दिसतं, जाणवतं, बोध होतो, बोधी होते, ते सगळं मनोकायिक अस्तित्व म्हणजे मनोधम्म हे अनात्म आहेत. म्हणून सब्बै धम्मा अनत्ता असा एक शिकवण आहे. ती एक आणखीन आपला विचारांचा आणि चर्चेचा विषय राहणार आहे. आपल्याला आणखीन या अनुषंगाने आपल्याला खूप मुद्दे येणार आहेत पुढे. त्याचा आपण हळूहळू उकल करून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर या अनात्मचं भान नसल्यामुळे आपल्यावर मीचा प्रभाव असतो आणि ताण असतो. कारण मी हा ताण आहे, तृष्णेचा ताण आहे. आपल्या श्वासावर देखील मीचा प्रभाव असतो. म्हणूनच आपल्याला आपण सहज म्हणतो मी श्वास घेतो, मी श्वास सोडतो, किंवा मी श्वास घेईल, मी श्वास सोडील. जणू काही मी आहे म्हणून श्वास चालू आहे. पण वास्तव तसं नाही. मी श्वास घेतला काय किंवा न घेतला काय, श्वास हा नैसर्गिकपणे चालू आहे. ती जीवनाची गरज आहे. या मनोकायिक अस्तित्वाची ती एक गरज आहे. ते एक त्यातलं नैसर्गिक कार्य आहे. पण आपल्याला ह्या अविद्येमुळे म्हणा, अज्ञानामुळे म्हणा, स्वतःचा बोध नसल्यामुळे, ती जाणीव जागृती सती नसल्यामुळे आपल्याला असं वाटतं का मी श्वास घेतो, मी सोडतो. म्हणून आपल्या श्वासावर देखील मीचा प्रभाव असतो आणि या मीमुळेच आपल्याला नैसर्गिक, मुक्त आणि गतिशील श्वास अनुभवता येत नाही. जेव्हा आपण नैसर्गिक श्वास अनुभवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती इतकी सोपी गोष्ट नाही हे आपल्याला साधकाला नंतर लक्षात येतं. तर तो नैसर्गिक श्वास अनुभवण्यासाठी श्वास हा मीतून आत्मभावातून मुक्त असला पाहिजे. असा मुक्त, गतिशील व नैसर्गिक श्वास हाच आनापान सतीचा विषय आहे. ही पहिली बाब आपण अधोरेखित करूया, लक्षात घेऊया. मग या मी मधून श्वास मुक्त कसा करता येईल, म्हणजेच नैसर्गिक श्वास कसा अनुभवता येईल. त्यासाठी या आत येणाऱ्या आणि म्हणजे शरीराच्या आत येणाऱ्या आणि शरीरातून बाहेर पडणाऱ्या श्वासाकडे लक्ष ठेवून आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया की हा जो शरीरात येणारा आणि बाहेर पडणारा श्वास आहे, हा श्वास मी घेत आहे आणि मी सोडत आहे, की हा आपोआप नैसर्गिकपणे येत आहे, आत येत आहे आणि नैसर्गिकपणे बाहेर पडत आहे. तर काय जाणवतं? श्वास मी घेत आहे, मी सोडित आहे, की हा आपोआप नैसर्गिकपणे आतून आत येत आहे आणि बाहेर पडत आहे? काय जाणवतं? जर श्वास मी घेत आहे, मी सोडित आहे असं वाटत असेल, म्हणजे श्वास
माझ्या म्हणजे मीच्या हातात आहे असं वाटत असेल तर मग आता श्वास आपण नाही घ्यायचा नाही असं ठरवू आणि सोडायचा नाही असं ठरवू. म्हणजे मी श्वास आत घेणार नाही आणि मी श्वास सोडणार नाही, कारण त्या मीला वाटतं का मी करतो. असं करून पाहूया. तर असं शक्य नाही. श्वास हा मीच्या हातात नाही. म्हणून श्वास मी घेईल आणि मी सोडील तरच तो चालेल असं होणार नाही, हे शक्य नाही. आणि जरी शक्य असलं तरी काही क्षणापुरतं. आता जसं प्राणायाममध्ये कुंभक रेचक जे काही प्रकार करतात त्याच्यावर श्वासावर नियंत्रण ठेवलं जातं, तर ती अल्पावधीसाठी ती इच्छाशक्ती असते, थोड्या काळासाठी, थोड्या वेळासाठी. आपण श्वास थोडा वेळ रोखू शकतो पण कायमचा नाही. मोठा घेऊ शकतो, दीर्घ श्वास घेऊ शकतो, दीर्घ श्वास सोडू शकतो, पण नेहमीच नाही. नैसर्गिकपणे चाललेला जो श्वास आहे तो शरीराच्या म्हणजे या मनोकायिक अस्तित्वाच्या परिस्थितीनुसार किंवा आरोग्यानुसार गरजेनुसार तो चाललेला आहे. श्वास हा त्याच्या नैसर्गिक पद्धतीनं येतो आणि जातो. म्हणजेच श्वास मी घेत नाही, मी सोडित नाही, मी आनापान करीत नाही. आनापान हे आपोआप नैसर्गिकपणे होत असते. आपल्याला आनापान करण्याची गरज नाही, ते आपलं काम नाही, ती अनैच्छिक क्रिया आहे, इनव्हॉलंटरी ऍक्शन. जसं या शरीरामध्ये अनेक अनैच्छिक क्रिया आहेत, थोड्याच क्रिया ह्या ऐच्छिक आहेत. बाकी सगळं जीवन हे अनैच्छिकपणेच चाललेलं आहे. आणि अनैच्छिक अशा अर्थानं, इनव्हॉलंटरी अशा अर्थानं की त्याच्यावर आपलं नियंत्रण नाही. म्हणजे हृदयाचं काम आपण करत नाही, जसं श्वासाचं काम आपण करत नाही, हृदयाचं काम आपण करत नाही, जेवण झाल्यावर पचवायचं काम आपण करत नाही, किंवा कधी कधी आपल्या ज्या इमोशन्स, भावना आहेत किंवा विचार प्रक्रिया जी आहे ही आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असते. बऱ्याचदा नाही, बहुतांश वेळा, अगदी 90% किंवा 95%, अगदी 98% जे काही कार्य चाललेलं आहे मेंदूचं, मज्जासंस्थेचं, हे अनैच्छिक आहे. अजागृत असल्यामुळे त्याच्यात सुप्त इच्छा आहेत पण त्या आपल्याला जाणवत नाही वगैरे वगैरे. आता हे तर आणखीन आपल्याला हे एक समुद्रात मध्ये मंथन केल्यासारखं आहे. कारण आपल्या ह्या जीवनामध्ये जे ज्या घडामोडी आहेत ते सगळं धम्म या संज्ञेत बसतात आणि धम्माला महासागर म्हटलेलं आहे. त्यामुळे या महासागरामध्ये उतरायचे हे काम आहे. तर असो, आपण आता आणखीन त्या सागरात एकदम उडी मारण्याच्या आधी आपण काही प्राथमिक गोष्टी पाहणार आहोत, त्या पाहणे गरजेचं आहे. तर श्वास हा नैसर्गिकपणे येतो, नैसर्गिकपणे बाहेर पडतो. म्हणजेच श्वास मी घेत नाही, मी सोडित नाही, मी आनापान करीत नाही. आनापान आपोआप नैसर्गिकपणे होत असते. आपल्याला आनापान करण्याची, मुद्दाम करण्याची गरज नाही, ते आपलं काम नाही, ते जन्मापासून नैसर्गिकपणे चालू आहे. आपल्याला केवळ नैसर्गिक आत्मरहित म्हणजे अनात्म, आपल्याला केवळ नैसर्गिक आत्मरहित, मी रहित, अनात्म अनापानची सती ठेवण्याचं काम करायचं आहे. हा शब्दप्रयोग जरी आता सुरुवातीला अवघड वाटत असला तरी नंतर तो आपोआप सोपा होत जाईल सरावानं, साधनेनं. सती ठेवताना म्हणजे जागृती ठेवताना आपण श्वास जसा आहे तसा त्याच्या नैसर्गिक स्वरूपात पाहतो, अनुभवतो. आपण त्याच्यावर मीचं नियंत्रण ठेवत नाही. जसं काही लोक श्वासावर नियंत्रण ठेवतात आणि मग श्वासाचं काउंटिंग करतात किंवा श्वासाला इथं पहा, तिथं पहा, असं पहा, तसं पहा. ह्या गोष्टी
ध्यानामध्ये येतात. ध्यान म्हणजे अटेन्शन आहे. अटेन्शन म्हणजे त्या विषयावर लक्ष देणं. म्हणजे आपण श्वासाची जणू काही एक प्रकारे तोडमरोड करतो. म्हणजे जणू काही नैसर्गिक श्वास पाहत नाही, आपण त्याचा ध्यानासाठी वापर करतो. म्हणून बऱ्याच वेळेला आनापानसती हे आनापानसती राहत नाही, तर ते आनापानचं ध्यान बनतं. तर ध्यान अटेन्शन ही वेगळी गोष्ट आहे. ते वेगळं काम आहे मनाचं. ते बऱ्याच इच्छेनुसार चालणारं काम आहे. किंवा अनैच्छिक पातळीवर पण ध्यान चालू आहे, म्हणून आपल्याला स्वप्न पडतात. ते अनैच्छिक पातळीवर चाललेलं मनाचं एक ध्यानच आहे. ऐच्छिक ध्यान, अनैच्छिक ध्यान, अटेन्शन आणि हे विशिष्ट विषयावर. पण इथं सती जागृती काय आहे की जे काही चाललेलं आहे त्याचं भान, त्याची जागृती. अर्थात ध्यान हा पण सतीचा विषय असू शकतो. कारण जे ध्यान आपण करतो, ज्याला आपण करतो म्हणतो, त्याचं पण भान पाहिजे की ज्याचं आपण ध्यान करतो ते काय आहे आणि त्याचा उपयोग काय आहे आणि त्याचा परिणाम काय होतो, हे सुद्धा सतीला जागृतीला कळतं. आता एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की ध्यान साधना ही सिद्धार्थ गौतमांनी आधी करून पाहिली. अनेक ध्यान साधना करून पाहिल्या, आत्मक्लेशाच्या तपश्चर्या करून पाहिल्या. पण ह्या ध्यान साधना आणि आत्मक्लेशाच्या तपश्चर्या ह्या दुःखमुक्तीसाठी उपयुक्त नाहीत, निब्बाणासाठी उपयुक्त नाहीत. म्हणून त्यांचा सिद्धार्थ गौतमांनी त्याग केलेला आहे. आणि बुद्धगयेमध्ये, ज्याला बोधगया म्हटलं जातं, म्हणजे गयेमध्ये त्यांनी जी शेवटची 40 दिवसांची जी बैठक मारली असत, बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की 40 दिवस पुरेल इतकं अन्न त्यांनी जमा करून ठेवलं होतं. तर त्या 40 दिवसाच्या कालखंडामध्ये तो 30 दिवसाचा शोध असेल किंवा 25 दिवसाचा असेल किंवा जो काय असेल तो, त्याच्यामध्ये त्यांनी वेगळ्या पातळीवर त्यांनी संशोधन केलेलं आहे. ते संशोधन जागृतीचं आहे, सतीचं आहे. आपण बुद्धांना सम्यक संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो. याचा अर्थ बोधी, बुद्धत्व, निब्बाण, दुःखमुक्ती ही जागृतीच्या आधारावर मिळालेली आहे, सतीच्या आधारे मिळालेली आहे. असो, हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आपण नंतर घेणारच आहोत कधीतरी. तर ही श्वासाच्या पातळीवरची सती ठेवताना श्वास जसा आहे तसा त्याच्या नैसर्गिक स्वरूपात आपण पाहतो, अनुभवतो. आपण त्याच्यावर मीचे नियंत्रण ठेवीत नाही, जसा आहे तसा पाहतो. या आनापानसतीला आपण म्हणजे त्याला समजून घेण्यासाठी, त्याचा बोध होण्यासाठी या आनापानसतीला आपण अनात्म आनापानसती असं म्हणूया. म्हणजे मी श्वास घेत नाही, मी सोडत नाही. श्वास हा नैसर्गिकपणे आतून आत येत आहे, आतून बाहेर पडत आहे आणि चालू आहे. हे आत्ता या क्षणी पण आपल्याला अनुभवाला येऊ शकतं. या आनापानसतीला आपण अनात्म आनापानसती असं म्हणूया. अनात्म आनापानसती म्हणजे मी श्वास घेत नाही, मी श्वास सोडत नाही, तर हा श्वास आपोआप नैसर्गिकपणे शरीरातून शरीरात घेतला जातो, आतून आत घेतला जातो आणि नैसर्गिकपणे तो बाहेर पडतो. याचं भान ठेवणं, याची सती ठेवणं, जागृती ठेवणं म्हणजे आनापानसती, किंवा त्याला आपण अनात्म आनापानसती म्हणू शकतो. अशा प्रकारे अनात्म आनापानसतीच्या साहाय्याने नैसर्गिक श्वास अनुभवता अनुभवता आपण आपोआप मुक्त श्वासाच्या गतीशी एकरूप होत जातो. हा अनुभव घेऊन पहा, ही साधना करून पहा आणि अनुभव घेऊन पहा. जेव्हा मुक्तपणे आपण श्वास पाहतो की शरीर आतून आत
जसं नैसर्गिकपणे श्वास आत घेतं आणि बाहेर सोडतं, त्याचं जेव्हा आपण भान ठेवतो तेव्हा तो श्वास अनात्म म्हणजे मी मधून मुक्त असतो आणि तो मुक्त श्वास, त्या मुक्त श्वासाच्या गतीशी आपण आपोआप एकरूप होत जातो. आपलं काम केवळ सती आहे. आपलं काम श्वास घेणं सोडणं नाही किंवा कुठली क्रिया करणं नाही, ते नैसर्गिकपणे चालूच आहे. आपलं काम भान ठेवणं आहे, सती ठेवणं आहे, जागृती ठेवणं आहे, अपमाद हे आपलं काम आहे. तर अशा प्रकारे अनात्म अनापान सतीच्या साह्याने नैसर्गिक श्वास अनुभवता अनुभवता आपण आपोआप मुक्त श्वासाच्या गतीशी एकरूप होत जातो. सतीच्या सरावात म्हणजे सती साधनेत आणखी सहजता आणि सुलभता आणण्यासाठी अनात्म आन सती, अनात्म अपान सती, अनात्म आन सती, अनात्म अपान सती असं स्वतंत्रपणे पाहता आलं तर तसाही प्रयत्न करायला हरकत नाही. आणि नंतर मग सलग अनात्म अनापान सती, म्हणजे जेव्हा आन असेल तेव्हा आन सती, जेव्हा अपान असेल तेव्हा अपान सती, किंवा जेव्हा काया आन असेल तेव्हा कायेच्या सह आपण आनचं भान ठेवतो, काया आन सती, काया अपान सती, असं आपापच पुढे चालून आपापच त्याचं ते स्वरूप आपल्याला लक्षात येत जातं. तर थोडक्यात काय, या प्रकरणाचा थोडक्यात सारांश असा आहे की आपल्याला नैसर्गिकपणे शरीरात येणाऱ्या व शरीरातून बाहेर जाणाऱ्या मुक्त, अनात्म, आन आणि अपान यांची गतिशील सती म्हणजे स्मृती ठेवण्याचं काम करायचं आहे, म्हणजे सतीचं काम करायचं आहे. अर्थात गतिशील स्मृती, गतिशील सती, गतिशील सती म्हणजे गतीबरोबर वाहत जाणं नव्हे, तर गतीशी एकरूप होणे, पाहणं आहे, ते अनुभवणं आहे. गतीबरोबर वाहत जाण्याची आवश्यकता नाही, तर गतीबरोबर वाहत जाणं नाही, त्याचं केवळ भान ठेवायचं आहे. आन व अपान जसा आहे तसा अनुभवणे म्हणजे अनापान सती होय. यामध्ये आपण श्वास शरीरात येत असताना, शरीरात श्वास येत आहे किंवा शरीरातून आत श्वास घेतला जात आहे नैसर्गिकपणे आणि बाहेर पडत आहे, याचं भान ठेवतो, याची सती ठेवतो, जाणीव ठेवतो, जागृती ठेवतो. आणखी सहजता येण्यासाठी आपण अनात्म आन सती, अनात्म अपान सती व नंतर अनात्म अनापान सती अशा क्रमाने सराव करू शकतो. हा ज्याचा त्याने करायचा आहे. इथे इन्स्ट्रक्शन नाही, हे काम इन्स्ट्रक्शनवर किंवा सूचनांवर चालू शकत नाही. कारण सूचना जेव्हा आपण फॉलो करतो, एखाद्याने सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण करतो तेव्हा आपण त्याच्यासारखं करायचा प्रयत्न करतो. इथं आपल्याला सूचनांचं पालन नाही करायचं. नैसर्गिकपणे काय चालू आहे, विशेषतः आता इथे श्वासाच्या पातळीवर, श्वासाच्या पातळीवर, आनापानच्या पातळीवर नैसर्गिकपणे काय चालू आहे याचा अनुभव घ्यायचा आहे, याचं भान ठेवायचं आहे, याची सती ठेवायची आहे. त्याला अनापान सती असं म्हणता येईल. तर सहजता येण्यासाठी आपण अनात्म आन सती, अनात्म अपान सती व नंतर अनात्म अनापान सती अशा क्रमाने सराव करू शकतो. मात्र आन होत असताना आन सती, अपान होत असताना अपान सती याचा अनुभव घेणं आवश्यक आहे. ही सम्यकता आहे. सम्यक म्हणून याला आपण सम्यक अनापान सती पण म्हणतो. म्हणजे सम्यक सतीमध्ये सम्यक अनापान सती पण आहे. आणि हा सम्यक शब्द हा तर आणखीन एक बुद्ध शिकवणीतला मध्यवर्ती मुद्दा आहे. जसं आता सम्यक मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग हा सम्यक मार्ग आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्मा सती, सम्यक सती आणि सम्यक समाधी वगैरे वगैरे.
तो एक आणखी वेगळा अभ्यासाचा विषय आहे. तर सम्यकता, श्वासाच्या पातळीवर पण सम्यकता पाहिजे. म्हणजे नैसर्गिक आन, नैसर्गिक अपान, त्याची सती, ही या पातळीवरची सम्यकता. आपला मी, आपला आत्मभाव, आपली सत्काय दृष्टी. आता हा सत्काय दृष्टी पण फार महत्वाचा शब्द. स्वकाया दृष्टी, ही काया मी आहे असं वाटणं. म्हणजे त्या कायेत जे काही चाललेलं आहे ते मी करतो म्हणून होतंय असं अज्ञानातून वाटणं, अबोध अवस्थेत वाटणं. सती नसल्यामुळे, जागृती नसल्यामुळे ते तसं वाटतं. तर आपला मी, आपला आत्मभाव, आपली सत्काय दृष्टी म्हणजे स्वकाया दृष्टी कुठल्याही बाबीला जसं आहे तसं पाहू शकत नाही. त्यामुळेच मनावर ताण निर्माण होतो. त्यामुळे अनात्म अनापान सतीच्या सरावातून होणारा अनात्मबोध हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण हा अनात्मबोध पुढे संपूर्ण दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये आपल्याला क्षणोक्षणी उपयुक्त ठरणार आहे. या प्रकरणाच्या शेवटी एक जी फुटनोट टाकलेली आहे ती मी या ठिकाणी वाचतो आणि आपण या ठिकाणी थांबूया. इथे बुद्ध हा जो शब्द आहे त्याचं विश्लेषण केलेलं आहे. बुद्ध या शब्दामध्ये बुध असा मूळ धातू आहे. बुध, बुध, बुध म्हणजे जाणणे, आणि बुध पासून बोधी, बोध, बुद्ध हे शब्द तयार होतात. बुद्ध म्हणजे जाणणारा, जागृत, प्रज्ञावान व्यक्ती. बुद्ध म्हणजे जागृत, जाणणारा, अस्तित्व जाणणारा, प्रज्ञावान व्यक्ती. कारण प्रज्ञेमध्ये बोध आहे. तो प्रज्ञावान व्यक्ती म्हणजे बुद्ध होय. या ठिकाणी आपण थांबूया. पुढचं प्रकरण आपण नंतर पाहूया.